आता 2 तास झाले तुम्ही तक्रार द्यायला चालू आहे. काय तुझा विषय? काय विषय करू द्या. कशासाठी तक्रार आहे का? काही पोलीस स्टेशन आहे? तुमची तक्रार आहे का? इथं मोर्चा घेऊन आले का तुम्ही? व्हिडिओ द्या आपला. हो त्याला साहेब. पोलीस स्टेशनला व्हिडिओ करण्यावर कुठे तक्रार असं विषय आहे का? हो पोलीस स्टेशनला फक्त तक्रार देण्यासाठी यायचं असते. तुम्ही तुमचं काय इथं थांबायचं कारण आहे त्यावर? कशासाठी? समाज बाहेर थांबा म्हणतो. पोलीस स्टेशन आहे इथं तक्रार देण्यासाठी यायचं असते. तुम्ही त्यांना सांगायला नको तुम्हाला बाहेर थांबा. तुम्ही इथं येऊन सगळ्यांना असं नाही ते येऊन तुम्ही वेगळं झालेलं नाही. तुम्ही विषय नाही ना. तुम्ही फिर्यादीला सांगायचं नाही काय फिर्यादीच कळेल ना त्याला सांगेल ना तो त्याला काय तुम्ही सांगायचं नाही ना त्याला. तुम्ही त्याला वेगवेगळ्या घटना बदलून सांगायला स्टेटमेंट बदलायला लावायला तुम्ही त्याचं. मग तुम्ही दाखल झाल्यावर वाचा ना काय वाचायचं ते. तुम्ही इथं येऊन विषय वाढवायला तुम्ही फिर्यादीला सांगायचं कारणच नाही. एफआयआर दाखल होणं चालू आहे. तुम्ही कशाला एफआयआर द्यायला सांगायला अशी देऊन कशी देऊन मग तिथं जाऊन बसायचं काय करणार? तिथं जाऊन बसायचं काय करणार? टाइम लागायला वेळ लागतच असते. मग तेच सांगतो ना. तुम्ही इथं स्टेटमेंट द्यायला सांगा. एसपीकडे जातो धमकी द्यायचे नाही. कायदेशीर काम चालू आहे. मग टाइम लागायला म्हणून मध्ये आलता. तुम्ही येऊन वाचायला स्टेटमेंटचं काय दिलं त्याला सांगायला असं नाही असं दे म्हणून. मग विचारा तुम्ही. असं नाही ना होत. असं होत नसते. सगळ्यांना क्रांतिकारी बेलवली मोजे चिंचोली येथे झालेल्या विटंबनाच्या प्रकरणात लघुजी चकमकीची टीम सकाळी 12 वाजल्यापासून त्या घटनेचा पाठपुरावा करण्यासाठी गातेगाव पोलीस स्टेशन येथे आले असता संघटनेच्या माध्यमातून निवेदन देऊन 12 वाजल्यापासून निवेदन दिलेलं आहे. तर जो कोणी यामध्ये दोषी आहे याच्यावर कायदेशीर कारवाई करा असं तक्रारी अर्ज विष्णू बडंगे याच्यामार्फत देण्यात येत आहे. परंतु गेले 4 ते 5 तास झालं येथील पोलीस प्रशासन हा मातंग समाजावर दबाव टाकत आहे व आम्ही दिलेल्या फिर्यादीमध्ये व तुम्ही दिलेल्या फिर्यादीमध्ये काय फरक आहे, काय काय चूक आहे, तुम्ही कोण ठरवणार असं येथील प्रशासन उग्र भाषेत बोलत आहे. माझं प्रशासनाला सांगणं आहे की तुम्ही दबाव टाकला म्हणून ही लवजी शक्ती सेना शांत बसणार नाही. असे अनेक प्रशासन आम्ही बघितले, तसे अनेक पोलीस स्टेशन आम्ही लवजी शक्ती सेनेला बघितले की ते संघटनेवर दबाव टाकते पण ही संघटना माघार घेणारी नाही. 4 ते 5 तास झालं फिर्याद देत आहे. संघटनेचे पदाधिकारी तर बसून आहेत. तर हे गातेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गडवे साहेब संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जर अशी भाषा वापरत असतील, अरेरावीची भाषा वापरत असतील तर सामान्य जनतेला हे कशी भाषा वापरत असेल याचा तुम्ही अंदाज घ्यावा. तब्बल लातूर जिल्ह्यामध्ये, तब्बल मराठवाड्यामध्ये आम्ही संघटनेचे कामं करत आहोत. आमच्यासारख्या पदाधिकाऱ्याला जर येथील प्रशासन, येथील शासन त्या समाजकंटकातून काही घेऊन आमच्यावर दबाव टाकत आहे का असं या ठिकाणी आम्हाला वाटत आहे. तर आमचं येथील गातेगाव पोलीस स्टेशन येथील प्रशासनाला सांगणं आहे आणि SP साहेबांना आव्हान आहे की अशा अधिकाऱ्यांना आपण पाठीशी घालू नये. जे अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जे की समाजासाठी आम्ही इथं आहोत, पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये तुमचं काय काम आहे आम्हाला असा प्रश्न येथील API साहेब विचारत आहे. संघटनेचा ध्वज समाजाचा ध्वज पाडून, मातंग समाजाची अस्मिता असलेला ध्वज पाडून 3 ते 4 दिवस झाले, पण प्रशासनाच्या माध्यमातून कशा पद्धतीने खेळवलं जातं हे या पोलीस स्टेशन दाखवून देत आहे. आरोपी मोकाट आहे. जो आरोपी संशयित म्हणून आम्ही सांगत आहोत, ज्या आरोपी विरुद्ध आम्ही FIR दाखल करून म्हणत आहोत, तो आरोपी पोलीस स्टेशनमध्ये येऊन येथील पोलीस बांधवाला बोलत आहे. मग यांचं संगनमत आहे का पोलीस स्टेशनचं त्या आरोपीचं? तमाम मातंग समाजाला, तमाम लवजी शक्ती सेनेच्या पदाधिकारी विनंती आहे येथील API गडवे साहेब व DYSP नरवटे साहेब यांना फोन करून मातंग समाजाने सगळ्या जाब विचारला आणि आमच्यावरच गुन्हे दाखल करतो, आमच्यावरच अरेरावीची भाषा करतो म्हणून येथील प्रशासन बोलत आहे. प्रशासनाला सांगणं आहे की तुमच्या धमकीने व तुमच्या भाषेने ही संघटना माघार हटणार नाही. जोपर्यंत समाजाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत ही लवजी शक्ती सेना माघार घेणार नाही.
दखल आपण घ्यावी. तर माझी तमाम लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना, महाराष्ट्रातील सर्व जनतेला व महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की येथील API गडवे साहेब, DYSP दरोडे साहेब यांना फोन करून झालेल्या घटनेच्या बाबतीत जाब विचारावं, त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती आहे. व सखोल चौकशी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे असं माझं या माध्यमातून सांगायचं. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.